कंपनीचा प्रतिनिधी रणजित सिन्हारे आज इथं आस्तगाव मध्ये आलोय. आपलं नाव? चंदनमल धनराज समदडिया. चंदनमल धनराज समदडिया. आपण हे गुलाबाची शेती केली, याला काय काय प्रादुर्भाव होता पहिल्यांदा? थ्रिप्स जादा होतं आणि आळाई जास्त होत. आणि थ्रिप्स ला तुम्ही फवारणी केल्यानंतर किती दिवस त्याचा परिणाम राहायचा? त्याचं काय 4 ते 5 दिवसात ते फवारणी केल्यानंतर परत थ्रिप्स वाढायचं. थ्रिप्स वाढायचे. त्याच्यानंतर तुम्ही काय घेतलं बरं? आता ते सरांनी सांगितलं होतं की कार्बन कॉफ घ्या म्हणून. न्यूट्राकेअर कंपनीचं कार्बन काप. न्यूट्राकेअर कंपनीचं कार्बन काप घेतल्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला? रिझल्ट 15 दिवस अजून तर काही थ्रिप्स नाही त्याच्यात. म्हणजे फवारणी करून 15 दिवस झाले. 15 दिवस झाले तरी काही अजून थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसत नाही. नाही झालेला आणि अजिबातच नाही ना कोणत्या नाही, कोणताच प्रकारचा नाही. बरं बरं. आणि प्लेन मध्ये वापरलं होतं तुम्ही? प्लेन मध्ये वापरलं. आणि कोणत्या दुकानातून घेतलं होतं? ते चौके पाटील, शरद भाऊ चौके, साई सपना कृषी सेवा केंद्र आस्तगाव, त्यांच्याकडून घेतलं होतं तुम्ही. बरं, कसं वाटतं तुम्हाला? समाधान वाटतंय का? नाही थ्रिप्स म्हणजे एकदम त्याचं नायनाटच झालाय बा. परत आता आलाय बी तर पुढल्या फवारणीत राहणार नाही ते. म्हणजे आता 15 दिवस होऊन सुद्धा थ्रिप्सचं हे नाही, प्रादुर्भाव दिसत नाही कुठे? दिसत नाही, कोणत्याच याला नाही दिसत ना? कोणत्याच इतर औषधांनी हा परिणाम होत होता का? नाही कधीच नाही, एवढा पण नाही झाला. एवढा परिणाम कधीच कोणत्या औषधांनी झाला नाही? होत होता पण तो 2 दिवस 3 दिवस 4 दिवसात तर परत ते राहायचंच. आता इथे 15 दिवस झाले, आपण पाहू शकता 15 दिवस होऊन गेले, थ्रिप्सचा कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही. आता जे आणि बाकीच्या जे कार्बन कापमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे याला काळी कशी आणली? काळो की एकदम काळे जरद, म्हणजे पानं पण काळे जरद झाले आणि फुटवा चांगला पण चांगला होतोय. आणि अजून पण म्हणजे काही औषधं मारल्यानंतर अजून फुटवा चांगला होईल भाऊ असं. बरं. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी. कोणाला जर तुमचा संपर्क साधायचा असेल हा व्हिडिओ पाहून आणि तुम्हाला विचारायचं असेल कार्बनचा रिझल्ट कसा आहे, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 92 84 71 53 13. 92 84 71 53 13. चला, नमस्कार. नमस्ते.